महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई हायकोर्टानं एक मोठा निर्णय दिलेला आहे। धनगर आरक्षणाबद्दलच्या याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावलेल्या आहेत। धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे। धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण नाही या संदर्भात स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मुंबई हायकोर्टानं धनगर आरक्षणासंदर्भात एक मोठा निर्णय दिलाय। धनगर आरक्षणाबाबतच्या याचिका मुंबई हायकोर्टानं आज फेटाळून लावलेल्या आहेत। या याचिका फेटाळून लावत असताना धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास कोर्टानं स्पष्ट शब्दात नकार दिलेला आहे। धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही हे स्पष्ट करण्यात आलंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे। हा नकार देत असताना नेमकं काय निरीक्षण नोंदवण्यात आलंय? लागवी धनगर आरक्षण देण्यासाठी कोर्टाने नकार दिलेला आहे। महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी कॅटेगरीतून आरक्षण मिळावे यासाठी याचिका करण्यात आली होती। या याचिकेवरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिवसभर आज सुनावणी पार पडली। या सुनावणी अंती आपण बघतो या ठिकाणी जे आरक्षणासाठी याचिका होती तीच फेटाळून लावण्यात आलेली आहे। काही त्रुटी यामध्ये असल्याचं कोर्टाने सांगितलेलं आहे। दरम्यान जो कोर्टाची ऑर्डर येईल यावेळी ह्या सर्व त्रुटी असतील त्या सर्व या ऑर्डर मध्ये दाखवण्यात येईल आणि नंतर पुन्हा या त्रुटींवरती काम करून याचिका केल्यास कुठेतरी दिलासा हा धनगर आरक्षणासंदर्भात मिळू शकतो अशा प्रकारचं एक या ठिकाणी वाव सुद्धा आहे त्रुटीमध्ये। मात्र यामध्ये आता धनगर समाजाची नक्की भूमिका काय हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल। लागवी निश्चित स्वप्नील, धन्यवाद। तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता याविषयी बोलण्याकरता प्रकाश शेंडगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? कोर्टानं याचिकाच फेटाळून लावलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत या महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज होता जो रानोमाळ आपली कच्ची बच्ची घेऊन घोड्यावरती सगळा संसार हे करून भटकत असतो, त्याला न्याय मिळण्याची अपेक्षा होती। परंतु आज हायकोर्टमध्ये पूर्ण निराशा झालेली आहे। गेल्या 75 वर्षाचा वनवास अजून काय दिसत नाही आहे। एक गोष्ट मात्र नक्की झाली की आजच्या हायकोर्टच्या निकालामध्ये की हायकोर्टने स्पष्ट सांगितले की याच्यामध्ये इंटरफिअरन्स करायला त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे की धनगर आणि धनगर या वादामध्ये ते पडू इच्छित नाहीत आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की हा अधिकार फक्त पार्लमेंटचा आहे। त्यामुळे तुम्ही पार्लमेंटमध्ये हा न्याय तुम्ही मागू शकता। त्यामुळे आमचा मोर्चा आता सरकारकडे वळणार आहे की सरकारने आता आम्हाला पार्लमेंटमध्ये न्याय मिळवून द्यावा। याच्यापेक्षा दुसरा रस्ता राहिला नाही। बाकी आमच्या ज्या पिटिशन दाखल केले त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या असतील ते जरी करत असलं पण सरकारने जी आमची बाजू मांडायला पाहिजे होती किंवा धनगर आणि धनगर एकच आहेत असं ठासून जे सरकारनं सांगायला पाहिजे तर ते न सांगता सरकारने फक्त धनगर महाराष्ट्रात नाही आहेत एवढी अशी भूमिका बोटटिपी भूमिका घेतल्यामुळं हा आमच्या पदरी निराशा आलेली आहे। आता पुढची जी भूमिका आमची आहे आम्ही आता डिटेल ऑर्डर आमच्याकडे येईल, आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा बसू सगळे मिळून आणि पुढची रणनीती म्हणजे याच्यामध्ये SLP जायचं की आणखीन काय मार्ग अवलंबायचा हे आम्ही नक्की ठरवू। पण एकंदरीत हा आमचा लढा जो आहे तो संपलेला ह्याच्यामध्ये काही संपलेला नाहीये। आणखीन पुन्हा जोमानं आम्ही हा लढा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आम्ही हे करू आणि कुठल्याही वेळेस शेड्यूल ट्रायबची सवलत घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। या सगळ्या संदर्भात तुम्ही म्हणताय की सरकारनं बोटचेपी भूमिका घेतली आणि त्यामुळे पदरी निराशा पडलेली आहे, पण नेमक्या याच मुद्द्यावर सरकारशी काही चर्चा केली जाणार आहे का? काही तुमचं शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करण्याकरता पोहोचेल का? हो, नक्कीच आम्ही आता सरकारशी याविषयी सविस्तर चर्चा करू आणि सरकारनं आता आमची शिफारस जी आहे ती केंद्राला करणं अतिशय आवश्यक झालेलं आहे। ती शिफारस केल्यानंतर पार्लमेंटमध्ये हा विषय जो आहे हा विषय पार्लमेंटचे शेवटचा जो आता सेशन होणार आहे त्या शेवटच्या सेशनमध्ये पार्लमेंटमध्ये हा विषय निकाला निघू शकतो। पण त्यासाठी सरकारशी आम्हाला चर्चा करून सरकारवरती एक प्रचंड धडपडी आम्हाला आणावं लागेल आहे आणि सरकारने ते करावं असं मॉडेल जर सरकार नाही केलं तर मग 24ला निवडणुकीमध्ये धनगर समाज जो आहे तो सरकारला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। अगदी एक मोठा इशारा देतात या ठिकाणी प्रकाश शेंडगे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणास या सविस्तर प्रतिक्रियेकरता। आपण पाहतोय की जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मात्र आगामी निवडणुकीमध्ये सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय हा समाज गप्प बसणार नाही असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय। लोकशाही मराठी ऐका
पहा, जागरूक रहा.